आपण वर्गीकरण शिकत आहोत आणि मी याच्यामध्ये दोन गोष्टी घेणार आहे. एक म्हणजे विभाज्यता ही तुम्हाला शिकवणार आहे याच्यावरून, आणि ते सगळे नियम याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. वेगळं कसं करायचं आणि विभाज्यता म्हणजे काय, ते दोन्ही आपल्याला इथे शिकायचं आहे. हा प्रश्न एक. आपण हे 10 प्रश्न असे बघणार आहोत. पहिला प्रश्न पहा. 51, 24, 36, 48 विभाज्यतेवर असल्यामुळं ही समसंख्या आहे, ही सम आहे, ही सम आहे, ही विषम आहे. म्हणजे इथे आपण हा वेगळा काढू शकतो, आणि तो काढू शकतो म्हणजे इथं मला दोनचा नियम तुम्हाला सांगायचा आहे. विभाज्यता शिकत असताना समसंख्या कशाला म्हणतो, तर एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी आकडा असेल तर ती समसंख्या असते, तिला 2ने भाग जातो. आता इथे बघूया. 51, 45, 78, 82 याच्यामध्ये 5 आणि 1 6, 5 आणि 4 9, 8 आणि 7 15 आणि 8 आणि 2 10. आता आपल्याला विभाज्यताही आपण शिकणार आहोत, म्हणून 5 आणि 1 6, इथं बेरीज 6 झाली आहे, 9 झाली आहे आणि इथे 15 झाली आहे. म्हणजे आपण असं बघायचं, आकड्यांची बेरीज करायची, त्याला जर 3ने भाग जात असेल तर त्या संख्येलाही 3ने भाग जातो. 9 बेरीज आहे, 9ला 3ने भाग जातो, 45ला 3ने भाग जातो, 15ला 3ने जातो, म्हणून 78ला जातो. आता 8 आणि 2 10, 10ला 3ने भाग जात नाही, म्हणून 82ला 3ने भाग जाणार नाही, आणि म्हणून ही संख्या वेगळी आहे. हा तिनाचा गुणधर्म. आकड्यांची बेरीज करायची, त्या बेरजेला जर 3ने भाग गेला तर त्या संख्यांना 3ने भाग जातो. विभाज्यता हे प्रकरण आपलं चालू आहे. आता आपण हा तिसरं बघणार आहोत. या तिसऱ्यामध्ये 14, 24, 44 आणि 84. मी एकक स्थानी 4 असलेल्या अशा या संख्या मुद्दामच घेतलेल्या आहेत. याच्यामध्ये याला 4ने भाग, इथं एकक स्थानी 4 आहेत तरी याला 4ने भाग जात नाही आहे, कारण हे मुद्दामच मी 4 त्रिक 12ला जातो, पण इथे 4 चौक 16ला जातो, पण 14ला जात नाही. पण इथे जातो पहा. 4 सक 24, 4 एके 4, 4 एके 4, 4 दुणे 8, 4 एके 4. याचा अर्थ असा, ज्या वेळेला एखादी मोठी संख्या असते त्यावेळेला त्याच्या दहम आणि एकम स्थानी जी संख्या असते त्या संख्येला जर 4ने भाग दिला तर त्या संपूर्ण संख्येला 4ने भाग जातो. आता ह्याच्या पाठीवर मी जर 1 1 लिहित गेले तर त्या सगळ्या संख्यांना 4ने भाग जाणार आहे. मी इकडे 2 लिहिले तरी भाग जाणार आहे. कितीही जरी मी ही संख्या मोठी केली, याचा नियम असा की 4ने एकेकाने म्हणजे इथे जी संख्या असेल त्याला, कारण हे शतक होतात, शतकाला 4ने भाग जातो, सहस्राला 4ने भाग जातो, आणि म्हणून नियम असा की याला भाग जात नाही, याला 4ने भाग गेला, याला गेला नाही आहे, म्हणून ही वेगळी आहे. आता इथे आपण असं बघणार आहोत. 124, आता हा नियम जरा नक्की व्हावा म्हणून हे मी पुढे घेतलेलं आहे. 124, 522, 348 आणि 704. आता याला 4ने भाग जातो, कारण 0 4 आहेत. याला 4ने भाग जातो, याला 4ने भाग जात नाही, आणि यालाही 4ने भाग जात. आता ह्याला म्हणजे ह्या संख्येला 4ने भाग जातो, 124ला जाणार, कारण 100ला 4ने जातो, म्हणून 24लाही 4ने जातो, म्हणून 124ला 4ने. 300ला 4ने भाग जातो, 48ला जातो, म्हणून त्यांच्या बेरजेला 4ने भाग जातो. 700ला भाग जातो 4ने, 4ला भाग जातो, म्हणून 704ला 4ने भाग जातो. इथं या 22ला 4ने भाग जात नाही, म्हणून 4ने भाग न जाणारी ही वेगळी संख्या आहे. आता हे आपण कसं पाहिलं पहा,
की एकक आणि दशककडे आपण लक्ष दिलं आणि इथे नियम बघितला आणि तो इथे लागू पडतो आहे किंवा नाही हे पाहिलं. पहिल्या प्रश्नामध्ये 2, 3 हे 4, हा पण 4 पहिला. आता आपण 5 हा प्रश्न बघूया. 35, 50, 154, 23, 75, 2, 3, 7, 5. 5चा नियम सोपा असल्यामुळं सगळ्यांना अतिशय सहज येतो. एकक स्थानी 5 किंवा 0 असेल तर त्या संख्येला 5ने निःशेष भाग जातो. आता भाग जातो म्हटल्यानंतर निःशेष म्हणायलाच पाहिजे असं नाही, पण निःशेष म्हटल्याने देखील काही बिघडत नाही. याला 5ने जातो, याला 5ने जातो, याला इथे एकक स्थानी 4 आहेत म्हणून जाणार नाही आहे. 5ने भाग जाणाऱ्या संख्यांच्या मध्ये या 3 संख्या आहेत आणि ही संख्या नाही आहे. हे आपण 5पर्यंतचे नियम बघितले. आपण 2 गोष्टी पाहतो आहोत, विभाज्यता आणि शिवाय वर्गीकरण. आपण वर्गीकरण विभाज्यता असंच पाहतोय. प्रश्न 6वा पहा. 42, 2154, 662, 330. आता याच्यामध्ये आपण असं बघणार आहोत, ही समसंख्या आहे, ही सम आहे, ही सम आहे आणि ही पण समसंख्या आहे. मग आता आपल्याला 6ने जर भाग जातो किंवा हे जर पाहायचं झालं तर 6चे अवयव असे होतात 3 गुणिले 2. म्हणून 2ने भाग जात असेल आणि 3ने भाग जात असेल तर 6ने नक्की भाग जाणार. म्हणून मी आधी असं चेक केलं, ही समसंख्या आहे किंवा नाही. ही समसंख्या आपल्याला बघितल्याबरोबर कळते. आता आपल्याला 3ने भाग जातो किंवा नाही हे पाहावं लागेल, म्हणून याची बेरीज करावी लागेल. 4 आणि 2 6, 3, 5 आणि 3 8, 8 आणि 4 12, 6 आणि 6 12, 13, 14 आणि 3 आणि 3 6. म्हणजे ह्याला 3ने भाग जाणार नाही आहे. याचाच अर्थ असा झाला की याला 6ने भाग जाणार नाही, कारण 6चे अवयव 2 गुणिले 3, 2नी भाग जातो, 2नी जातो, पण ह्याला 3ने भाग जाणार आहे म्हणून याला 6ने भाग जाईल. ह्याला 3ने भाग जाणार नाही म्हणून याला 6ने भाग जाणार नाही. ह्याला 6ने भाग जाईल आणि ह्याला देखील 6ने भाग जाईल. आता पुढला पहा. हा 6चा नियम मी तुम्हाला सांगितला. 6चं जेव्हा असेल तेव्हा ती संख्या सम आहे की नाही बघायचं आणि 3ने भाग जातो की नाही बघायला त्यांची बेरीज करून पाहिजे. आता 7ने भाग जातो किंवा नाही ही माझी विभाज्यतेची कसोटी आहे. याच्यामध्ये हे असं आपण बघितल्यानंतर खरा नियम मी असा सांगते की त्याचा नियम आहे, पण ते सगळं करून बघण्यापेक्षा आपल्याला 7चा पाढा चांगला येतो आणि आपण तो पटापट करू शकतो, म्हणून 7ने भागून बघावं असं मी म्हणते. आणि म्हणूनच आपल्याला असं शोधून काढायचं आहे की कसा 7 एक्के 7, 7 पाचा 35, 7 एक्के 7, 7 दुणे 14, 7 सख 42 आणि 7 एक्के म्हणजे 2 उरणार आहेत इथे. 7 सख 42, 7 त्रिक 41. म्हणजे याला 7ने जातो, याला 7ने जातो, ह्यालाही 7ने जातो, याला 7ने जात नाही म्हणून ही वेगळी संख्या आहे. मी तुम्हाला हा सोपा मार्ग सांगते की 7ने भागून बघणं, कारण ती जी कसोटी आहे ना ही थोडी हे गट पाडा, मग त्याच्यातनं ते वजा करा, मग अमुक करा वगैरे वगैरे. आता 8वा प्रश्न पहा. 8वा प्रश्न म्हणजे मला तुम्हाला 8ची कसोटी सांगायची. 8ची कसोटी म्हणजे 2 वरून 4 वरून आपण 8ची ठरवू शकतो. 2नी भाग जातो किंवा नाही हे बघायचं असेल तर आपण एकक स्थानी बघतो. 4ने भाग जातो किंवा नाही बघायचं असेल तर एकक आणि दशक म्हणजे ह्या 2 स्थानी बघतो. 8ने भाग जातो किंवा नाही हे बघायचं असेल तर शतक, दशक आणि एकक ह्या 3 याच्यामध्ये बघायचं. त्याला जर 8ने भाग गेला तर त्या संख्येला 8ने भाग जात असतो, कारण 1000 या संख्येला 8ने भाग जातो आणि त्याचं उत्तर 125 असं येतं. 8 एक्के 8, 2 राहिले, 8 दुणे 16 आणि 8 पंचे 40 असं 125 येतं. त्यामुळं आता इथे फक्त आपण असं बघणार 8 चौक 32, 8 एक्के 8 म्हणजे यालाही 8ने भाग जातो. इथं
7,000ला भाग जाणारच आहे. 1,000ला जातो म्हणजे 7,000ला जातो. आणि इथं 008 आहे म्हणजे इथं 8ने भाग जातो. 001 आहे म्हणजे इथं भाग जात नाही, 8ने भाग जात नाही. म्हणजे 8ने भाग जाणाऱ्या संख्या ही आहे, ही आहे, ही आहे आणि ही नाही आहे, म्हणून याला भाग जाणार नाही, म्हणून ही संख्या वेगळी आली. आपण वर्गीकरणही शिकतो आहोत आणि विभाज्यताही शिकतो आहोत. आता आपल्याला इथे मी 9ने भाग जातो किंवा नाही हे पाहणार आहे. आता 9ने भाग जातो किंवा नाही, तर जसा 3चा नियम आहे तसाच हा 9चा आहे. बेरजेला जर 3ने भाग गेला तर त्या संख्येला 3ने भाग जातो. तसंच बेरजेला जर 9ने भाग गेला तर त्या संख्येला देखील 9ने भाग जातो. म्हणून आपण यांची बेरीज बघूया. 9 1 10 2 12 आली. 8 1 9 9 2 18 झाले. 6 2 8 1 9 आणि हे 9 म्हणजे ही पुन्हा 18 आली. 4 4 8 4 3 12 12 6 18 आले. 18च बेरीज येते नेहमी असं नाही. माझ्याकडून ह्या संख्या अशा घेतल्या गेल्या की ज्यांची बेरीज 18 आलेली आहे आणि ही बेरीज 12 आहे. आणि म्हणून ह्याला 9ने भाग जातो, ह्याला जातो, ह्याला जातो, म्हणून या तिन्ही संख्यांना 9ने भाग जाणार आहे. आणि या संख्येला 9ने भाग जाणार नाही कारण त्याच्या बेरजेला भाग जात नाही. एक लक्षात ठेवा, बेरजेला 3ने भाग गेला तर त्या संख्येला 3ने जातो. बेरजेला 9ने भाग गेला तर त्या संख्येला 9ने जातो. पण ज्या संख्येला 3ने भाग जातो त्या संख्येला 9ने जाईल असं नाही. आता आपण 10ची कसोटी पाहतोय. 20 0 50 आणि 5. आता आपल्याला असा प्रश्न पडेल. मी हा प्रश्न मुद्दाम घेतलेला आहे. खरं म्हणजे एकक स्थानी 0 असेल तर त्याला 10ने भाग जातो, म्हणजे काही याच्यामध्ये विशेष आहे असं नाही. पण नेहमी तुमचा हा गोंधळ असतो, 0ला 10ने भाग जातो किंवा नाही. आता इथे एकक स्थानी 5 आहेत आणि इथे एकक स्थानी 0 आहे. एकक स्थानी 5 आहे म्हणजे याला 10ने भाग जाणार नाही आहे. फक्त आपल्याला इथे असं ठरवायचं आहे की याला 10ने भाग जातो किंवा नाही. तर 0ला सर्व संख्यांनी भाग जातो. तुम्ही वाटलं तर करून बघा. मी जर इथे असं 10ने भागून दाखवलं तुम्हाला तर भाग लागला 0चा. याचा गुणाकार आला 0 आणि म्हणून बाकी राहिली 0. 0तून 0 गेले 0. जेव्हा बाकी 0 राहते तेव्हा तो भाग गेला असं आपण म्हणतो. आणि म्हणून 0ला 10ने भाग जातो. याला मात्र जाणार नाही आहे, म्हणून याच्यामधली ही संख्या वेगळी आहे. मी तुम्हाला आत्ता तेच दाखवत आहे की 10पर्यंतचे आपण ह्या संख्या बघितल्यात. आपल्याला 11 हा एक बघायचा आहे नियम. आणि मग नंतर 11ची विभाज्यता पहा. 77ला 11ने भाग जातो, हे दिसतंच आहे आपल्याला. या संख्येला जातो किंवा नाही, या संख्येला जातो किंवा नाही आणि या संख्येला जातो किंवा नाही हे आपल्याला पाहायचं आहे. मी तुम्हाला जाता नियम सांगणार आहे. एक आडेक संख्यांची बेरीज करायची. 8 आणि 2 10 आणि 1 11 म्हणजे ही 11 आली आणि दुसरी जी आहे ती बेरीज 0 आली. तर याच्यातलं अंतर जर 11 असेल तर त्या संख्येला भाग जातो, 11ने भाग जातो. आता 11 आणि 0 याच्यातलं अंतर 11च आहे, त्यामुळे भाग जाईल. आता याच्यात एक आडेक संख्यांची बेरीज बघूया. 6 आणि 4 10, 10 आणि 4 14 आणि 2 आणि 1 3. म्हणजे याच्यातलं अंतर देखील 11 आहे, म्हणजे या संख्येला देखील 11ने भाग जाईल. आता याच्यामध्ये 2 आणि 2 4 आणि हे 3 आहेत. 4 आणि 3 याच्यातलं अंतर 1 आहे, म्हणजे ह्याला भाग जाणार नाही. म्हणजे पहा, एक आड एक संख्यांची बेरीज करायची आणि त्याच्यातलं अंतर बघायचं आणि ते अंतर जर 11च्या पाढ्यातलं असेल तर त्या संख्येला 11ने भाग जातो. आता ह्याला 11ने भाग जात नाही आहे, ह्याला जातो, ह्याला जातो आणि ह्याला जातो. मी या 4 संख्या मुद्दाम प्रॅक्टिससाठी घेतलेल्या आहेत. इथे पहा, 9 आणि 9 18 आणि इथे 0 आहे, म्हणजे याला 11ने भाग जाणार नाही आहे. 4 आणि 4 8, एक आड एक संख्यांची बेरीज आणि हे 8 आहेत. याच्यातला अंतर 0 आहे, अंतर 0 आहे, याचा अर्थ 0ला 11ने भाग जातो आणि म्हणून याला 11ने भाग जाईल. 6 आणि 5 11,
ही बेरीज 11 आणि 0 आहे, म्हणून 11 अंतर आहे, म्हणून यालाही भाग जाईल. आता ही एक जरा मोठी संख्या मुद्दाम मी घेतली आहे की ज्यामुळं आपल्याला असं एकाड एक संख्यांची बेरीज बघूया. 4 आणि 3 7, 7 आणि 7 13, ही बेरीज 13 आली. 7 आणि 2 9, 9 आणि 3 12, 12 आणि 1 13, म्हणजे ही बेरीज पहा 4 11 आणि 13. या दोन्ही एकाड एक संख्यांची बेरीज सारखी आली, म्हणजेच याच्यातलं अंतर 0 आहे, आणि 0 आहे म्हणजेच त्याला 11ने भाग जाणार आहे. आता आपण इथेच थांबूया. मी 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 याची विभाज्यता सांगितलेली आहे, शिकवलेली आहे. त्याचा जरा नीट अभ्यास करा, म्हणजे वर्गीकरणाला तो फार उपयोगी पडेल. आता आपण इथेच थांबतो आहोत.